Example 3. Prove the following. मतलब first sin pi by 15 plus sin 4 pi upon 15 minus sin 14 pi upon 15 minus sin 11 pi upon 15 equal to 0. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. म्हणजे ह्याचं हे सॉल्व केल्यावर आपल्याला आन्सर किती आलं पाहिजे तर 0. तर हे सॉल्व आता आपण करू. LHS साइड इक्वल टू sin pi upon 15 plus sin 4 pi upon 15 minus sin 14 pi upon 15 minus sin 11 pi upon 15 equal to sin pi upon 15 plus sin 4 pi upon 15. आता इथे आपल्याला ह्याच्यामध्ये बदल करायचा आहे. sin 14 pi upon 15 तर इथे 14 pi upon 15 हे आपल्याला कसे लिहायचे आहे. pi प्लस pi मायनस pi डिवाइडेड बाय 15 मीन्स 15 pi मायनस pi. ह्याचंच काय होणार ते क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण घेतलं तर 15 इंटू पाय 15 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 15 पाय मायनस पाय 15 पाय मायनस 1 पाय मीन्स 14 पाय डिवायडेड बाय 15 इट इज इक्वल टू 14 पाय डिवाइडेड बाय 15. तर हीच टर्म आपल्याला हाच अँगल आपल्याला असा लिहायचा आहे. पाय मायनस पाय अपॉन 15 मायनस साइन in bracket pi minus pi upon 15. आता इथे हा अँगल 11 pi upon 15 11 pi upon 15 इथे आपल्याला 11 pi upon 15 हा जो अँगल आहे हा आपल्याला कसा लिहिता येईल. पाय मायनस 4 पाय डिवायडेड बाय 15. आता इथे जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 15 पाय इंटू 15 मीन्स 15 पाय मायनस 4 पाय डिवायडेड बाय 15 मीन्स 11 पाय डिवाइडेड बाय 15. तर हा अँगल आपण असा लिहायचा आहे मायनस साइन पाय मायनस 4 पाय डिवाइडेड बाय 15. तर ही टर्म अशीच ठेवायची. हा अँगल असाच लिहायचा आहे sin pi divided by 15 plus sin 4 pi divided by 15 minus आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे sin pi minus pi upon 15. तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे pi minus 15 आणि pi upon 15 म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे. सेकंड क्वाड्रंटला मग इथे साइन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंटला इकडे सगळे वाय ॲक्सिस वर पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि एक्स ॲक्सिस वर निगेटिव्ह नंबर्स आहेत. आणि साइन मीन्स व्हॉट साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. मग सगळे इकडे वाय वर पॉझिटिव्ह नंबर्स आहेत त्याच्यामुळे आपण इथे अँगल आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. पॉझिटिव्ह. आता साइन आहे का कॉस घ्यायचं इथे तर इथे आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे. साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा वेन n इज an इव्हन नंबर और इंटिजर. जेव्हा n समसंख्या आहे तेव्हा आपल्याला साइनचं साइनच मिळणार आहे. मग आता इथे n काय आहे इथे पाय बाय 2 आणि इथे n इक्वल टू 2 असेल n इक्वल टू 2 असेल तर 2 पाय बाय 2 मीन्स पाय येणार आहे. ह्याचा अर्थ इथे
2 आहे n इक्वल टू, म्हणजे n इज इव्हन नंबर, देअरफॉर यूज धिस फॉर्म्युला. ऑड नंबरसाठी वेगळा आहे, तिथे साइन थिटाच येणार आहे, पण इथे आपण प्लस साइन थिटा घ्यायचा आहे. थिटा कोणता आहे इथे? π/15, म्हणजे साइन π/15. मग इथे ह्याच्याऐवजी आपल्याला काय लिहायचंय? फक्त साइन π/15. इथे निगेटिव्ह मायनस चिन्ह तसंच ठेवायचंय आणि ह्याच्याऐवजी आपल्याला साइन π/15. आता इथे पाय मायनस 4π/15 साइन π-4π डिवायडेड बाय 15. इथे सुद्धा हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे, इथे पॉझिटिव्ह घ्यायचंय आणि साइनचं साइनच राहणार आहे, कारण इथे n इक्वल टू 2 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह इव्हन नंबर आहे, त्याच्यामुळे साइन थिटा इथं काय आहे? 4π/15. 4π/15. तर इथे आपण हाच फॉर्म्युला वापरलाय. मग आता ह्याच्याऐवजी आपल्याला एवढंच लिहायचं आहे, निगेटिव्ह मायनस साइन 4π डिवायडेड बाय 15. आता ह्यामध्ये काही टर्म कट होतात का बघायचं आहे. तर इथे पॉझिटिव्ह आहे, इथे काही चिन्ह नाही, ह्याचा अर्थ ह्याला पॉझिटिव्ह धरतो आपण. पॉझिटिव्ह साइन π/15 आणि इथे निगेटिव्ह π/15. हे दोन्ही अपोजिट आहेत, म्हणजे इथे दोन्ही वजाबाकी केली तर 0 उत्तर येणार आहे, म्हणजे हे दोन्ही कटले. तसंच इथे साइन 4π/15 हे पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, आणि इकडे मायनस आहे, साइन 4π/15, म्हणजे हे दोन्ही जर वजाबाकी केली तर 0 येणार आहे, म्हणजे 0 आपलं उत्तर आलेले. आणि इट इज इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. तरी आपला क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे.